उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात चांगलीच फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं। मी डॉक्टर नसतानाही मोठी ऑपरेशन केलेली आहे असं सांगत मला हलक्यात घेऊ नका असा इशारा त्यांनी दिलेला आहे। मात्र त्यांचा हा इशारा नेमका कुणाला आहे याबाबत उत्सुकता आहे। मला कोणी हलक्यात घेऊ नका एवढंच सांगतो मी। एकनाथ शिंदेंनी विधानसभा निवडणूक जिंकली। शिवसेनेचे बहुतांश आमदार एकनाथ शिंदेंकडे। एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, तरीही एकनाथ शिंदे मला हलक्यात घेऊ नका असं सांगतायत। एकनाथ शिंदेंचा हा इशारा नक्की कुणासाठी आहे याची चर्चा सुरू झाली। एकनाथ शिंदेंनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ठाण्यातल्या किसन नगर भागात हे भाषण केलं। या भाषणात एकनाथ शिंदे कभी झुकता नहीं झुका है सबको अशी डायलॉग बाजी सुद्धा केली आहे। डॉक्टर श्रीकांत शिंदे डॉक्टर आहे, तो ऑपरेशन करतो, पण मी डॉक्टर नसताना मोठे मोठे ऑपरेशन केले आणि भूल न देता केले। त्यामुळे मला कोणी हलक्यात घेऊ नका एवढंच सांगतो मी आपलं बोलत नाही, मी आपलं काम करतो। उपमुख्यमंत्री झालो तरीही आपलं महत्व कमी झालं नसल्याचा दावा एकनाथ शिंदेंनी केला। वाढदिवसाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोन करून शुभेच्छा दिल्या। यावरून आपलं महत्व अजूनही कायम आहे असं सांगायलाही ते विसरले नाहीत। आज मला आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी फोन केला, काय शिंदेजी कुठे आहात? मी म्हणालो इकडेच आहे। काय करताय? आज तुमचा वाढदिवस आहे, वाढदिवसाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा। मराठीत दिल्या शुभेच्छा मोदी साहेबांनी, गृहमंत्री अमित शाह साहेबांनी दिल्या, उपराष्ट्रपतींनी दिल्या, गव्हर्नरने दिल्या, सगळ्या लोकांनी आठवण। आता मी मुख्यमंत्री नाही, पण तरी सुद्धा त्यांनी आठवण ठेवून मला, म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नाही, एकनाथ शिंदेला आठवण ठेवून। माजी खासदार राजन विचार यांनी एकनाथ शिंदेंच्या या वक्तव्यावर पलटवार केला। कुणी कुणालाही हलक्यात घेत नाही, कुणाचं काय आहे ते प्रत्येकाला माहिती असल्याचा टोला राजन विचार यांनी लगावलाय। मला वाटतं कोण कोणाला हलक्यात देत नाही, प्रत्येकाला माहिती आहे कोणाचं काय आहे ते। शेवटी या सर्व तुमचा जो काय माज आहे हा फक्त नुसता सत्तेचा माज तुम्ही या ठिकाणी जनतेच्या ह्याच्यासाठी उपयोगी करा, कळलं की नाही? आणि तुमच्या ज्या काय वल्गना आहेत, एक पिक्चर झाला, दुसरा पिक्चर, तिसरा पिक्चर, हे पिक्चर सर्व बघणारी जनता आहे आणि ते ठरवणार आहेत कुठला पिक्चर चालवायचा कुठला नाही ते। एकनाथ शिंदेंच्या भाषणात त्यांनी खूपच टाळ्या मिळवल्या। एकनाथ शिंदेंची ही डायलॉग बाजी टाळ्या घेण्यासाठी होती की त्यांची कोंडी करणाऱ्या स्वकीयांसाठी होती याची चर्चा ठाण्यापासून मंत्रालयापर्यंत सुरू झाली आहे। शुभम कोळी, झी 24 तास, ठाणे।